नमस्कार, नादीप्स किचन मध्ये आपले खूप खूप स्वागत। आज आपण मकर संक्रांत स्पेशल पाकातील तिळगुळाच्या लाडूची रेसिपी बघणार आहोत। हे लाडू बनवायला अतिशय सोपे आहेत, खूप कमी साहित्यामध्ये बनतात। एकदा का पाक जमला तर लाडू 100% परफेक्ट बनतात। हे लाडू जवळपास 2.5 ते 3 महिने खूप छान प्रकारे टिकतात। लाडू पाकातला असला तरी अजिबात कडक होत नाही। खूप दिवस जरी लाडू राहिले तरी ते खुसखुशीतच राहतात। लाडू कडक होऊ नये म्हणून काय करायचं, लाडूचा पाक कसा असावा, लाडू कसा वळायचा, हे सर्व तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सांगितलं आहे। तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। अशाच नवनवीन रेसिपीसाठी नादीप्स किचनला सबस्क्राइब करा। तिळगुळाचे लाडू बनवण्यासाठी मी इथे साहित्य घेतलं आहे। इथे मी 200 ग्राम तीळ घेतले आहे। हे सफेद तीळ आहे। या व्यतिरिक्त तुम्हाला गावरान तीळ भेटले तर अतिशय उत्तम। आता जेवढे आपण तीळ घेतले आहे तेवढाच आपण गुळ घेतला आहे। इथे मी 200 ग्राम गुळ घेतला आहे। तुम्ही गुळाचं प्रमाण थोडंसं कमी जास्त करू शकता। इथे मी 100 ग्राम शेंगदाणे व्यवस्थित भाजून त्याची साल काढून घेतली आहे। याच पद्धतीने हे भाजलेले शेंगदाणे आपल्याला घ्यायचे आहे। सोबतच 4 चमचे तूप घेतला आहे। साजूक तुपाचा वापर करायचा आहे आणि 6 ते 7 विलायच्या मी इथे दरदऱ्या कुटून घेतल्या आहे। तुम्हाला स्लाइडवर साहित्याची यादी दिली आहे। आता आपल्याला सर्वप्रथम शेंगदाणे व्यवस्थित फोडून घ्यायचे आहे। हे शेंगदाणे आपल्याला मिक्सरला फिरवायचे नाही किंवा खूप जास्त बारीक करायचे नाही। या पद्धतीने रुमालावर टाकून हलक्या हाताने ते कुटून घ्यायचे। या पद्धतीने इथे दाखवल्याप्रमाणे तुम्ही करू शकता। तुम्ही ते पाहू शकता शेंगदाणे पूर्णपणे बारीक झाले नाहीत। शेंगदाण्याच्या 2 भागामध्ये ते डिव्हाइड झाले आहे। आपल्याला असे शेंगदाणे पाहिजे आहे। असे शेंगदाणे लाडूमध्ये छान दिसतात। आता गॅसवर मी पॅन गरम करायला ठेवला आहे। पॅन व्यवस्थित गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये तीळ भाजून घेणार आहोत। यामध्ये मी तीळ टाकत आहे। तीळ आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे, पण तिळाचा रंग फार जास्त चेंज होऊन द्यायचा नाही। तीळ भाजल्यामुळे ते हलके होतात, फुगून वर येतात आणि लाडूमध्ये त्याची चवही छान लागते। तीळ खमंग लागतात, त्यामुळे तीळ असे हलकेसे भाजून घ्यायचे। इथे दाखवल्याप्रमाणे तीळ आपले भाजून झाले आहेत। आता आपण त्याच कढईमध्ये 3 चमचे तूप टाकत आहोत। तूप व्यवस्थित मेल्ट झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला गूळ टाकायचा आहे। इथे मी गूळ फोडून घेतला आहे। तुम्ही गुळाची पावडर सुद्धा वापरू शकता आणि यामध्ये फक्त 2 चमचे मी पाणी टाकत आहे। गूळ तळायला लागू नये किंवा फार जास्त कडक पाक होऊ नये म्हणून त्यामध्ये छोट्या चमच्याने 2 चमचे पाणी टाकलं आहे। ही टिप तुम्ही नक्की फॉलो करा, यामुळे पाक आपला परफेक्ट बनेल। सोबतच तो तळाला चिटकणार नाही आणि लाडू सुद्धा ठिसूळ होतील। आता आपल्याला हा पाक तयार करून घ्यायचा आहे। साधारणतः हा पाक करण्यासाठी आपल्याला 4 ते 5 मिनिटे लागणार आहेत। गूळ बऱ्यापैकी मेल्ट झाल्यानंतर यामध्ये अजून 1 चमचा मी पाणी टाकलं आहे। आधीचे 2 चमचे आणि हे 1 चमचा म्हणजेच आपण 3 चमचे यामध्ये पाणी टाकलं आहे। इथपर्यंत पाकाला 3-3.5 मिनिटे झाले आहेत। आपण एकदा पाक चेक करून बघूया। प्लेटमध्ये पाणी घेऊन या पद्धतीने पाक पाण्यामध्ये सोडून बघायचा। तुम्ही इथे पाहू शकता पाकाची गोळी तर तयार होते, पण ती तेवढीशी कडक नाही। अजून 1.5-2 मिनिटं आपण हा पाक शिजवणार आहोत। यामध्ये कुटलेली विलायची टाकत आहे। पाक गरम करताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची। पाक जास्त ओव्हरकुक करायचा नाही, नाहीतर लाडू कडक होतील। तुम्ही इथे पाहू शकता आपण पुन्हा एकदा पाक चेक करत आहोत। पाक असा पाण्यामध्ये सोडल्यानंतर त्याची घट्ट अशी गोळी तयार होत आहे। पाक गरम असल्यामुळे ही गोळी सुद्धा तुम्हाला नरम वाटेल, परंतु 2 मिनिटात पाण्यामध्ये थंड झाल्यानंतर ही गोळी एकदम कडक बनते। या पद्धतीनेच हा पाक आपल्याला पाहिजे आहे। हे चेक करताना तुम्ही गॅस बंद करा, नाहीतर पाक कडक होईल। आता यामध्ये भाजलेले शेंगदाणे टाकूया। त्याचसोबत आपण जे तीळ भाजून घेतले होते ते लगेच पाकामध्ये टाकायचे। इथे मी गॅसची फ्लेम कमी ठेवलेली आहे। हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आणि एकदा का हे मिक्स झालं की लगेच गॅस बंद करायचा। तीळ मी पाकामध्ये व्यवस्थित मिक्स केले आहे आणि इथे गॅस बंद केला आहे। या पद्धतीनेच आपल्याला हे पाहिजे आहे। हे मिश्रण गरम असतानाच आपल्याला लाडू वळायला घ्यायचे आहे। या मिश्रणाचे लाडू वळायला घेण्याआधी आपण हाताला जरासं पाणी लावून घ्यायचं आहे। हातावर खूप जास्त पाणी न टाकता हात फक्त ओलसर करायचा आणि चमच्याने असं हे मिश्रण घेऊन पटापट हे लाडू वळून घ्यायचे आहे। लाडू वळताना हाताला चटके बसू शकतात, पण पाणी लावल्यामुळे आपल्याला चटका कमी बसतो। लाडू वळताना तुम्ही घरातल्या इतर सदस्याची मदत घेऊ शकता, पण जर लाडू तुम्ही एकट्यानेच वळणार असाल तर अशा वेळेस काय करायचं हे मी तुम्हाला सांगणारच आहे। पण तुम्ही हा लाडू बघा किती छान झाला आहे।
एकदम मस्त दिसत आहे, त्यावर चमक सुद्धा छान आली आहे। पण हा लाडू तुम्हाला थोडासा रेलल्यासारखा वाटतो, कारण लाडूचं मिश्रण गरम आहे, हाताची सुद्धा उष्णता असते, त्यामुळे 10 ते 15 मिनिटांनी पुन्हा एकदा त्याला व्यवस्थित शेप देऊन घ्यायचा। आता जर तुम्ही लाडू एकट्यानेच बनवणार असाल तर काय करायचं, तर 2 टिप्स फॉलो करायच्या। एक म्हणजे लाडू तुम्ही आधी पटापट बांधून घ्यायचे, कारण लाडू बांधल्यानंतर लगेच ते थंड होत नाहीत। लाडू पूर्ण बांधून झाल्यानंतर इथे दाखवल्याप्रमाणे हाताने त्याला पुन्हा एकदा गोल करायचं, म्हणजे त्याला आकार देऊन घ्यायचा। लाडूही हलकासा गरम असतो आणि हाताच्या उष्णतेने त्याला व्यवस्थित आकारही दिला जातो। तुम्ही इथे पाहू शकता, मी या लाडूला पुन्हा एकदा व्यवस्थित आकार दिला आहे, तर तुम्ही सुद्धा ही टिप फॉलो करू शकता। आता मी सगळ्या लाडूला पुन्हा एकदा व्यवस्थित आकार देऊन घेणार आहे, म्हणजे हा लाडू दिसायला सुद्धा अगदी छान आणि देखणं दिसेल। इथे सगळ्या लाडूला मी आता आकार देऊन घेत आहे। सगळ्या लाडूंना व्यवस्थित आकार देऊन झाला आहे। आपण हे सगळे लाडू एका डिश मध्ये काढून घेऊया। लाडू वळताना अजून एक टिप्स फॉलो करा, ती म्हणजे लाडूचं मिश्रण पटकन सेट होऊ नये म्हणून गरम पाण्याच्या पातेल्यावर ते मिश्रण मांडायचं, म्हणजे खाली त्याला पाण्याची वाफ लागेल आणि ते पटकन सेट होणार नाही। त्यावेळेस लाडू वळायचे, म्हणजे लाडू परफेक्ट बनतील। इथे तुम्ही पाहू शकता माझे सगळे लाडू वळून झाले आहेत। इथं घेतलेल्या संपूर्ण साहित्याचं एकूण प्रमाण अर्धा किलो होतं। अर्धा किलो मध्ये जवळजवळ 40-42 हे लाडू झाले आहेत। मी मोठ्या साईज मध्येच लाडू बांधले आहेत, छोट्या साईज मध्ये 50-55च्या पुढे हे लाडू होतात। तुम्ही पाहू शकता, मी तुम्हाला लाडू फोडून सुद्धा दाखवला आहे, अगदी एका हाताने सहज फुटत आहे, म्हणजे लाडू फार जास्त ठिसूळ झाला आहे, खुसखुशीत झाला आहे। याच पद्धतीने तुम्ही सुद्धा संक्रांतीला हे लाडू नक्की करा। हे लाडू कसे झाले कमेंट्स करून मला नक्की सांगा। तुम्ही जर नाथदीप्स किचनवर नवीन असाल तर नाथदीप्स किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका, सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा। पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।